तर जरांगे राजकोट किल्ल्याकडे रवाना. या प्रकरणात माफी मागितलेली आहे. त्या माफीवर विरोधी पक्षांचं समाधान नाहीये. एकच मिनिट भाई, या साईडला भाई, या साईडला हा बस, चल चल बरोबर. तर त्या अंगावरती रोमांच येतात आणि जे काय घडलं मालवणमध्ये त्याच्यावर प्रतिक्रिया व्यक्त करण्याकरता महाराष्ट्राच्या जनतेच्या पोलिसांच्या परवानगीची गरज आहे काय? मला वाटत नाही पोलिसांनी परवानगी द्या नका देऊ, आम्ही आमच्या भावना व्यक्त करणार आणि जोडे मारणार म्हणजे मारणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईच्या दौऱ्यावरती होते, त्यांनी माफी मागितली, परंतु त्याच वेळेस त्यांनी सावरकरांचा मुद्दा देखील उकरून काढला की काँग्रेसवाले जे सावरकरांना शिव्या घालतात, त्यांच्याबद्दल अपशब्द बोलतात, त्या संदर्भात काँग्रेस कधी माफी मागताना पाहायला मिळाली नाही सावरकरांच्या संदर्भात. मला सांगा, छत्रपती आणि सावरकरांची तुलना होऊ शकते का? छत्रपती हे आराध्य दैवत आहे आमचं, आणि मग एवढं जर सावरकर तुम्ही नेहमी ओरडताय तर त्यांना भारतरत्न का देत नाही? कुठे अडलं तुम्ही? वोट तुम्ही पाहिलेला 25 भारतरत्न आता मध्ये दिले, सावरकरांना का देत नाही? आमची त्याची आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी गेल्या 2-3 आठवड्यामध्ये जी काय आपली वक्तव्य केली ती पहा. लावारसासारखी तप्ती वक्तव्य आहेत ती सगळी. तो संतप्त महाराष्ट्र आहे. तो संतप्त महाराष्ट्र इथे येऊन अभिवादन करतो. तुम्ही अभिवादन करायला आमच्याच राज्यात छत्रपतींच्या पुतळ्याला अभिवादन करायला कायदे कानून वाकडे तिकडे गुलामी करून सांगता? तुम्हाला स्वतःला तुमच्या आत्म्याला विचारा, तुम्ही करताय ते बरोबर करताय का? एवढं तुमच्या आत्म्याला विचारा. अहो कसल्या भाका, अहो ऐका, त्या मोदीवर सोडून द्या हो, त्या पंतप्रधानांचं. उद्याच्या महाराष्ट्रातल्या निवडणुका ठेवून तुम्ही स्टेटमेंट करता का? दांभिक आहात तुम्ही. तुम्हाला छत्रपती शिवरायांबद्दल एवढा अभिमान आहे तर मग छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचा मी मागणी करतोय, या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस समोर राजसिंहासनाधिष्ठित पुतळा मागा. हा पार्लमेंट सहित मी सातत्याने मागणी करतो. नाही करत तुम्ही वल्लभभाई पटेलांचा पुतळा उभारला तेव्हा रेल्वेला नियम नाही आले का, कायदे कानून? इथं तर महाराष्ट्र शासनानं म्हणजे विधानसभेने पारित केलेलं आहे, महापालिकेने पारित केलेला ठराव आहे, नाना शंकर शेटांचं नाव द्या, नाही देत. इथं आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ठेवा, नाही देत. कायदे कानून चौकटी महाराष्ट्राला, कारण लाचार महाराष्ट्र आणि लाचार सगळी जी व्यवस्था उभी राहिलेली आहे त्या लाचारीचं प्रतीक आहे. त्याची निर्वसना करतो मी. त्या हायकोर्टाला जाऊन विचारा, जरा जागेवर असेल तर विचारा, त्यांची जाहीर शिल्लक असेल तर. मग बंगालमध्ये बंद झाला, भारतीय जनता पार्टीने गेला, तिथलं हायकोर्ट का गप्प बसलं? सुप्रीम कोर्ट का नाही मग सीओ मोठं उभं राहिलं? अहो सकाळी त्या बंदच्या वेळेला आम्ही पुकारला तेव्हा हायकोर्ट सकाळी उलटं बोलले अर्धा दुपारपर्यंत. दुपारनंतर हायकोर्ट पलटलं. कळलं? तो सदा सर्वदा गेला होता ना. ही महाराष्ट्राच्या अस्मितेचा जो खिलवाड सुरू आहे ना तो बंद करा. हा लावा धगधगता जो आहे आतमध्ये तो बाहेर उफाळून केव्हा तरी. आणि म्हणून आज आम्ही शांततापूर्ण लोकशाही मार्गानं तिथं जाऊन अभिवादन करू इच्छितो. आम्हाला आमचा मार्ग मोकळा करा एवढीच आमची विनंती. या मार्गामध्ये भाई पण सत्ताधारी एक प्रश्न विचारता आहेत की स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अपमानाच्या मुद्द्यावर. वा, स्वातंत्र्यवीर सावरकरांचा एवढा तुम्हाला अभिमान आहे? 10 वर्षात त्यांना तुम्ही भारतरत्न किताब का नाही दिला? हा पहिल्या प्रश्नाचं उत्तर त्यांनी द्यावं. सत्ता त्यांची आहे. 11 वर्ष होऊन गेली, आता 11 वर्ष होतील. 11 वर्षात तुम्हाला स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल इतकी आत्मीयता आहे, आपण भारतरत्न किताब का नाही देत याचं पहिलं उत्तर द्या, मग उरलेल्या प्रश्नांची उत्तर द्या.